आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यात राबविण्यात येत आहे। या अभियानांतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम घेतले जात असून 5 ऑगस्ट पीएम श्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेत 4थी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन देशभक्तीपर तिरंगा, राष्ट्रध्वज, अशोक चक्र, पोस्टर, रांगोळी यासारख्या विविध संकल्पनांवर आधारित सुंदर रांगोळ्या रेखाटल्या। स्पर्धेचे मूल्यांकन त्रयस्थ परीक्षकामार्फत करण्यात आले। सौंदर्य, रंगसंगती, संदेश वहन आणि स्वच्छता या निकषांवर आधारित प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर निवडण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व देशप्रेमाच्या भावना जागृत राहाव्यात म्हणून असे उपक्रम सातत्याने राबवण्याचे महत्त्व सांगितले। मागील 3 वर्षापासून हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे। यावर्षीचे अभियान पहिला टप्पा 2 ते 8 ऑगस्ट, दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट तर तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात तिरंगा स्वयंसेवक यांची नोंदणी करून उत्कृष्ट काम केलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देणे, शाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणे, तिरंगा विषयक बाबींचे प्रदर्शन भरविणे, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, तिरंगा राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहे। त्याचबरोबर शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून पत्रलेखन करून ते जवान पोलिसांना पोस्टल सेवेद्वारे पाठविणे, स्वतःचे घर, आजूबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे, तिरंगाची रोषणाई आणि लाइटिंग करणे असे विविध उपक्रम आहेत। दुसऱ्या टप्प्यात सुरुवात 9 ऑगस्ट पासून होत असून यात तिरंगा महोत्सव राबविला जाईल। त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्टेस्ट कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। तिरंगा बाईक रॅली किंवा सायकल रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे। तिसरा टप्पा 13 ऑगस्ट पासून सुरू होणार असून यात प्रत्येक घर, कार्यालय, वाहने यांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे। अभियानात सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी ध्वजारोहणचा सेल्फी काढून केंद्र शासनाचा www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे।